सगळे कनेक्ट झाले आपण अशा करूया. आणि आजच्या सेशन दुसऱ्या म्हणजे आज जे आपण काल जे एक सेशन झालं प्रश्नपत्रिकाचं स्पष्टीकरणाचं किंवा विश्लेषणाचं, आजचा तो हा दुसरा भाग. म्हणजे काल आपण 25 ते 50 पर्यंतच्या प्रश्नाचं विश्लेषण पाहिलं होतं. आज आपल्याला 51 ते 75 प्रश्नाचं विश्लेषण पाहायचंय. त्यामध्ये काल मी तुम्हाला एक गणित ठेवलं होतं किंवा सोडायला सांगितलं होतं. ते गणित होतं 29 नंबर. काय होतं ते गणित? तर ते गणित असं होतं का एखादे स्थलांतरितामुळे एका गावची लोकसंख्या दरवर्षी 5% दराने कमी होत आहे. 2022 साली या गावची लोकसंख्या म्हणजे त्यांनी काय सांगितलंय 2022 या साली लोकसंख्या 9025 आहे. तर 2021 आणि 2020 आता पहिलं समजून घ्या हे जे गणित आहे 2022 सालची लोकसंख्या 2020 साली किती असेल. आता पहिल्यांदा समजून घ्या हे गणित नेमकं कोणत्या कन्सेप्टवर आधारित असेल. कोणत्या कन्सेप्टवर आहे तर हे चक्रवाढ व्याजा कन्सेप्टवर. म्हणजे कसं आपल्याला सांगितलेलं असतं का 5% जर वाढत असेल लोकसंख्या तर 2 वर्षात किती लोकसंख्या होईल हे एकदम उलट दिलंय. तर याच्यात लोकसंख्या कमी होते, वाढताचं गणित नाही. हे तर कसं उलट होतंय. मग आता थोडंसं आपण कन्सेप्ट बघूया अगोदर. हे गणित सोडायच्या अगोदर मी तुम्हाला थोडीशी कन्सेप्ट एक्सप्लेन करतो याची. कशाची? चक्रवाढ व्याजाच्या संदर्भात नेमकं काय होतंय, कसं असतंय चक्रवाढ व्याज. आता चक्रवाढ व्याजचं याच्यात गणित आहे एक आज, ते पण आपण बघू. म्हणजे काय, उदाहरणार्थ मी म्हणलं का 5% कमी होते 2 वर्षे. आता 2020 पासून 21 ला कमी होणार आहे, 21 आणि 22 म्हणजे टप्पा कसा आहे 2020 वरून जंप जायचंय 2021 ला आणि पुन्हा जायचंय 2022 ला. आणि ही 22 ची लोकसंख्या दिली आणि 5% कमी कमी होत येते. तर 2020 ला किती आहे? आता पहिलं समजून घ्या काय झालं असं. समजा मी म्हणलं का 5% कमी होते, याचा अर्थ काय आहे 5% म्हणजे काय, जर 100 लोकसंख्या असेल आजच्या कंडिशनला तर पुढच्या वर्षी 5% कमी झाली म्हणजे किती होईल 95 होईल. बरोबर. आज जर 100 असेल 5% कमी झाली म्हणजे किती झाली 95 झाली. आता पुढच्या वर्षी याच लोकसंख्येची परत 5% कमी झाली, याची 5% कमी झाली. मग आपण बघूया 5% कमी झाली म्हणजे काय, 100ला जर 5% कमी होत असेल तर 95ला किती टक्के कमी होते. बरोबर. जर तुम्ही याचा भाग दिला बरोबर 5 5 चौक 20 5 एक 5 5 9 45 आणि 4 चौक 16 खाली राहिले 3 बरोबर 4 7 28 4.75% आणखीन कमी होईल याच्यातून. आता बघा एक्झॅक्ट 5% कमी नाही झाली का बरं, 100ला 5 होत होती म्हणजे 95ला थोडंसं कमी होईल. म्हणजे इथं किती टक्के कमी झाली याच्यात, तर इथं झाली 4.75% कमी आणि इथं किती झाली 5%. दोन्ही म्हणजे टोटल किती टक्के कमी झाली तर 4, हे 5 आणि हे 4 9.75% टोटल लोकसंख्येतलं कमीपणा आलाय. आणि ती लोकसंख्या कमी होऊन 2022 ला झाली 9025. लक्षात आलंय. म्हणजे काय, पहिल्यांदा थोडं आता परत इकडे लक्ष द्या. आता काय झालंय हे कळलंय तुम्हाला कसं कमी झालंय ते. म्हणजे काय झालंय, जर आपण 100 लोकसंख्या जर धरली कधी 2020 ला 2020 ला जर 100 लोकसंख्या झाली तर 2021 ला होईल 95 आणि या 95 मधून 4.75 कमी करायचे म्हणजे 90.25 लोकसंख्या 2022 ला राहते. सेम असंच गणित आपल्याला करायचंय. कसं करायचंय, जर आपली 100 लोकसंख्या असेल तर राहते किती 90.25 एवढी उरते. मग याच प्रमाणात जर लोकसंख्या सध्या किती झाली 9025 तर मग किती असायला पाहिजे. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. इथं आणि इथं आणि इथं बघा. म्हणजे काय, जर आता दीर्घ गुणाकार केला तर किती होईल, हे 2 जर शून्य आता जर आशाला करायचं असेल याला तर याला खाली 2 ने हे करावं लागेल. नाही तर मग सरळ जर पटकन लक्षात येत नसेल तर तिरक जर तुम्ही केलं तर याचं उत्तर किती येतंय 25 गुणिले 100 आणि इथं 1 हे भागिले किती. जर याचे पॉईंट घालायचे असतील किंवा यांनी
जर याला भागाकार दिला तर किती होईल तो 100 आणि 100 100 गुणिले 100 किती 10,000. म्हणजे काय झालंय 10,000 लोकसंख्या 2020 ला होती त्याच्यातून 5% कमी झाली उरलेल्या याच्यातून परत कमी झाली म्हणून एवढी लोकसंख्या राहिली. मला वाटतं सिंपल प्रश्न होता. हा पण हा प्रश्न थोडासा उलट्या जायचा होता. आठवड्याने नेहमी सराव कसा असतो का 5% वाढतं तर मग 5% वाढत कसं म्हणजे पहिल्या वर्षी 5% वाढली दुसऱ्या वर्षी परत 5% वाढली वाढ करायला सोपी जाते आपल्याला. आपण तेच उलट्या पद्धतीने केले तर याच्यात कमी केले. चला हे कालचं गणित होतं. आज आपल्याला 51 नंबरच्या गणितापासून सुरू करायचंय. बरोबर. मला वाटतं मी तुम्हाला माझ्याबरोबर तुम्ही गणित सोडित चला एक्सप्लेनेशन तर पाहाच पण जे गणित तुम्हाला सुटतंय तसं काय करायचंय तुम्ही बी सोडत राहायचंय. तर हे 51 नंबरचं गणित आहे. तुमचे एकदा वाटलं तर बघून घ्या गणित. आपण हे गणित शेवटी ठेवूया. याची कन्सेप्ट थोडीशी कशातून कसं जायचं हे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. हे गणित वाटलं तर एकदा लिहून ठेवा. आपल्याला हे गणित शेवटी सोडायचंय. ओके. आपण येऊया 52 नंबरच्या गणितावर. गणित एकदम सिंपल आहे. खूप सोपं आहे गणित. काय यांचा गुणाकार भागिले म्हणजे गणित असं आहे. गणित सिंपल आहे पण फक्त काय करायचे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे 17 गुणिले 19 गुणिले 4 भागिले m बरोबर 161.5. आता तुम्हाला m काढायचं म्हणजे हा तिकडे जाईल हा इकडे घेईन म्हणजे काय होईल 17 गुणिले 19 गुणिले 4 तो इकडे घ्या 161.5 इकडे गेला m ती किंमत काढायची ना आपल्याला. मग काय होईल हा पॉईंट घालवण्यासाठी मी काय करतो याच्यावर शून्य देतो म्हणजे काय होईल आता सध्या अशी मांडणी आपली बरोबर. मला हा पॉईंट जर कट करायचा असेल तर इथं झाला शून्य. आता यांना भाग द्या 5 ने जर 5 गेला 5 8 40 5 त्रिक 15 हातचाला 1 5 दोन्ही 10 हातचाला 1 5 त्रिक 15. ओके म्हणजे जर कट झाला इज एवढा त्या दोघांचा जर गुणाकार केला 17 गुणिले 19 963 6 15 आणि हे तुमच्या लक्षात येईल आजचा एक गुणाकार येतो एवढा म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार किती येतो 323 येतो. हे 323 आणि हे 323 कॅन्सल खाली किती राहिले m बरोबर 8. कोणत्या पर्यायामध्ये आहे ते हे बघायचं दिसते. हे फक्त कॅल्क्युलेशन करायचं होतं सोपं गणित होतं. चला आपण आता 53 नंबरच्या गणितावर येऊया. आता हे थोडस कन्सेप्ट तुम्हाला वर्ग काढता यायला पाहिजे होतं वर्गमूळ. जर तुम्हाला वर्गमूळ काढता आले तर हे गणित एकदम सोपं आहे. आता गणित दिलंय कसं वर्गमुळात 992 104 दिले. हा पूर्णांक अपूर्णांक आहे याला अंशाधिक अपूर्णांकात पहिल्यांदा रूपांतर करून घ्या. म्हणजे काय करायचंय या दोघांचा गुणाकार अधिक 1 करा 992 गुणिले 4 4 2 8 9 चौक 36 3 9 चौक 36 आणि 3 39 म्हणजे काय या दोघांचा गुणाकार 3968 आणि 1 किती झाला 3969 अधिक 4 हे असं वर्गमूळ आहे. आता काय करायचंय तुम्हाला या दोन्हींचे वर्गमूळ काढतो. एक तर इथं भाग द्या भाग नका देऊ लगेच घाई नका करू इथं तिथंच भाग द्यायची कारण 4 वर्गमूळातून बाहेर निघतात आपल्याला माहिती 4 कोणाचा तरी वर्ग आहे. आता तुम्हाला 3969 हा कोणाचा वर्ग हे पहिल्यांदा माहिती पाहिजे. काय करावं लागेल तुम्हाला याचं वर्गमूळ काढावं लागेल. वर्गमूळ काढण्याची पद्धत माहिती असली पाहिजे बरोबर. जर हे वर्गमूळ तुम्हाला काढता आलं तर गणित एकदम सोपं. जर वर्गमूळ काढता नाही आलं तर गणित इथं फसतं. मग आपण वर्गमूळ कसं काढणार आपण लक्ष द्या. आपण वर्गमूळ काढताना काय करतो 2 2 चे गट पाडतो बरोबर. ही जे पहिला गट आहे याचा जवळचा वर्ग असणारी संख्या कोणती 36 म्हणजे 6 आहे बरोबर. 6 6 36 आपण काय करतो यांची बेरीज करतो ही 12 येते याची वजाबाकी करतो ती आधी 3 आणि वरून जशाला तसा गट उचलतो. आता ध्यानात धरायचं आपल्याला शेवटची संख्या पाहतो. शेवटची संख्या जर 9 असेल तर 9 कोणत्या कोणत्या अंकांचा म्हणजे वर्ग जर केला तर कोणत्या अंकाचा येतो एक तर 3चा येतो 3 त्रिक 9 किंवा 7 येतो म्हणजे याचा जर वर्ग केला तर 49 म्हणजे एकच खाली 9 येईल आणि याचं 9. मग आपल्याला हे 2 अंक या ठिकाणी ठेवून पाहिजेत. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला 100 म्हणजे 12च्या शेजारी जर मी 3 ठेवले तो अंक ठेवून त्याच अंकाने गुणलं तर किती येत आहे 369 येत आहे.
म्हणजे आपल्याला पहिल्याचा अंक मिळाला. किती ठेवायचा आहे? 3. बस खालचं करायची गरजच नाही, पण आपण करून घेऊ. बरोबर, 3 ठेवले, 3 म्हणजे 126. याच्या दुप्पट हे येतं. किती आलंय? 63. म्हणजे याचं वर्गमूळ आलं 63 आणि हे 2. आता मला वाटतं मी हे पुसून टाकतो किंवा ती काढतो पुस्तक. काय झालंय आता? याचं वर्गमूळ मला कळलंय. कुणाचं? याचं. किती याचं वर्गमूळ? 63. आणि याचं वर्गमूळातून बाहेर आलं किती आलं? 2. आता इथं भागाकार करा. इथं जर भागाकार केला का मग गोंधळ होईल. पहिल्यांदा वर्गमूळातून बाहेर काढा आणि मग भागाकार करा. किती येईल? 3 बे 1 बे, हा 1 राहिला आणि बे 5 10. 31.5. कुठे आहे असं? 2 नंबर. मला वाटतं माझ्या बरोबर असं तर नसेल तर एक्सप्लेनेशन बघा. झालंय? चला आपण 54 नंबरच्या गणिताकडे येऊ. आता पहा, सोपा आहे पण कन्सेप्ट आहे. तुम्हाला परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्याचा फरक माहिती असला पाहिजे. तुम्हाला परिमेय संख्या कशाला म्हणतात हे माहिती असलं पाहिजे. यम छेद n या रूपातील संख्याच्या स्वरूपातील संख्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. इतपत माहिती असून चालत नाही. यांचं स्वरूप कसं असतंय आणि अपरिमेय संख्याचं स्वरूप कसं असतंय हे माहिती असलं पाहिजे. म्हणजे काय? परिमेय संख्या ह्या अखंड आणि कशा असतात सांगा पटकन. परिमेय संख्या कशा असतात? अखंड आणि आवर्ती असतात. बरोबर, दशांश रूप असतं त्याचं. परिमेय संख्या म्हणजे काय? अखंड आवर्ती दशांश रूपात असतात. दशांश रूपात असतात. या अपरिमेय संख्या अखंड असतात पण त्या आवर्ती रूपात नसतात. म्हणजे काय? पहिलं बघू आपण. आवर्ती दशांश रूपात नसतात म्हणजे काय? इथं बघा, ही जी संख्या आहे इथून पुढे आपण याला अखंड करू शकतो असं. बरोबर, अखंड दशांश रूप. याचाही तुम्ही जर भागाकार केला तर ते काहीतरी रूप येते. बघा तुम्ही करून. आता इथं बघा, हाच गट पुन्हा पुन्हा येतो. वर्गरेषा म्हणजे काय? हाच गटाचं रिपिटेशन पुन्हा पुन्हा होतंय. आता तुम्ही म्हणता सर हीच पायची किंमत आहे, आम्ही तर असंच लिहितो 22/7 पाय म्हणजे 22/7 आणि कधी कधी आम्ही असंच घेतो पाय म्हणजे 314. ह्या पायच्या जवळच्या किमती आहेत. एक्झॅक्ट पायची किंमत नाही, पहिलं समजून घ्या. त्या पायच्या जवळच्या किमतीत ही पायची दशांश स्वरूपाची जवळची किंमत आहे. एक्झॅक्ट पाय नाही. पायची किंमत सांगताच येत नाही. बरोबर, आणि त्याचं रिपिटेशन होत नाही. म्हणून अपरिमेय संख्या कोणती आहे? पाय. नेहमी ध्यानात ठेवायचं. पाय जर उत्तर याच्यात आला पर्यायामध्ये तर पाय किंवा पूर्ण वर्ग, ही एक ओळ लक्षात ठेवा. पूर्ण वर्ग जर संख्या नसत, पूर्ण वर्ग संख्यांची वर्गमुळे, काय म्हणताय मी? पूर्ण वर्ग नसणाऱ्या, म्हणजे कसं सांगतो तुम्हाला. पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्यांची वर्गमुळे हे अपरिमेय संख्या असतात. ह्या अपरिमेय संख्या असतात म्हणजे कशा? उदाहरणार्थ बघा, वर्गमुळात 4 दिलं. ही असं जर विचारलं अपरिमेय संख्या का नाही, हिचं वर्गमूळ तुम्हाला काढता येतं. ही पूर्ण वर्ग संख्या 4, हिचं वर्गमूळ किती आहे? 2. पण आता जर असं आलं वर्गमुळात 5, याचं वर्गमूळ तुम्हाला काढता येतंय का? नाही काढता येत. तसं तुम्ही पुढे गेल्यानंतर वर्गमूळ काढता येईल, ते बघू नंतर. पण सध्या तरी तुम्हाला माहिती का? नाही. म्हणून असं पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येची जर वर्गमुळात जर एखादा पर्याय आला तर तो एक अपरिमेय असतो. एवढे एक लक्षात ठेवायचं. आपलं उत्तर किती आहे? 3. चला आपण पुढे जाऊया. 55 नंबर. आता हा फक्त कन्सेप्टचा प्रश्न होता, एकदम सोपा आहे. काटकोन त्रिकोणामध्ये शिरोलंब संपात बिंदूचे स्थान कोठे आहे? पहिल्यांदा हे शिरोलंब संपात म्हणजे काय हेच माहिती पाहिजे असलं पाहिजे. म्हणजे काय? एखादा त्रिकोण जर दिलेला असेल त्याच्या शिरोलंबातून म्हणजे शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर लंब टाकणे याला शिरोलंब म्हणतात. बरोबर, म्हणजे काय? आता मी इथं तिन्ही त्रिकोण काढतो. हा एक काटकोन आहे आणि इथं एक विशालकोन काढतो. विशालकोन त्रिकोण काढतो. बरोबर, काय झालंय? काटकोन त्रिकोणामध्ये शिरोलंब, आता मी तिन्हीच तुम्हाला सांगतोय, काटकोनाचं तर सोडूच आपण नंतर. जर मी या बिंदूतून समोर लंब टाकला, या बिंदूतून इकडे लंब टाकला, या बिंदूतून इकडे लंब टाकला तर तुमच्या लक्षात येईल तो सेंटरला पुढे भेटतो मध्ये. म्हणजे लघुकोन त्रिकोणाचा शिरोलंब संपाद बिंदू कुठं असतो? लंब संपाद त्याच्या अंतर्भागात असतो. आपल्याला आता काटकोनाचा बघायचा आहे. या शिरोलंबातून मी या बाजूवर जर लंब टाकला तर तो इथे येतो. हे बघा इथं. या बाजूतून या बाजूला टाकला तर तो कुठे येतो? इथंच येतो. एवढं इकडून इकडे लंब टाकला.
बरोबर आहे. म्हणजे काय, तो कुठे आहे, काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर आहे. दिसते का तुम्हाला त्रिकोणाच्या? आता याचा बघू, इथून जर मी लंब टाकायचा ठरवला या बाजूवर, तर मला ही बाजू वाढावं लागेल आणि इकडे लंब टाकावा लागेल. या बाजूवरून या बाजूवर लंब म्हणजे काय, लघुकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदूचे स्थान त्रिकोणाच्या कुठे असते, आंतरभागात असते. त्रिकोणाच्या बाह्य भागात कशाचं असते, विशाल कोणाचं असते. आणि मग काटकोणाचं कुठं असतंय, काटकोन करणाऱ्या, इथं जिथं काटकोन होतो का ना, त्या शिरोबिंदूवर असते. समजले? चला आपण पुढचं बघूया. आता पहा, पी क्यू आर एस या चारही संख्या प्रमाणात आहेत, तर खालीलपैकी सत्य विधान ओळखा. काय ओळखायचंय? आता पहिल्यांदा हे असं ज्यावेळेस असते ना, सत्य असत्य अचूक, या शब्दाकडे जरा लक्ष द्यायचंय. ओळखायचंय काय पहिल्यांदा आपल्याला ते बघायचं. सत्य ओळखायचं म्हणजे बरोबर असणारे विधान ओळखायचे. आता पहा, जर हे पी क्यू आर एस प्रमाणात असतील का नाही, ते कायम लक्षात ठेवायचे. अंत्यपदांचा गुणाकार आणि अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार असतो. काय म्हणलंय मी? अंत्यपदाचा गुणाकार हा कुणा इतका असतो, मध्ये पदाचा गुणाकार असतो. या दोन्हीच्या गुणाकार इतका. आता एवढी कन्सेप्ट माहिती असती तर तुम्हाला एक पर्याय लगेच इथं दिसतो. एवढीच वेळ माहिती असेल तर काय, अंत्यपदाचा गुणाकार, अंत्यपद कोणते हे, यांचा गुणाकार मध्यपदाच्या गुणाकार इतका असतो. कुठे आहे मध्यपद? अंत्यपदाचा गुणाकार म्हणजे पी आणि एस चा गुणाकार क्यू आणि आर च्या गुणाकार इतका असला पाहिजे. हे बघा इथं हा पर्याय. पण आपल्याला दोन शोधायचे, तिला समजून घ्या. शोधायचे किती? दोन. एक तर सापडलाय. याच पर्यायावरून एस पी बरोबर क्यू आर असा जर पर्याय तुम्हाला जर शोधायचा असेल तर साधं उदाहरण घ्या. मला इथं बघा, इथं कुठं दिसतंय असं, आता सगळे हे गुणाकारात आहे म्हणजे हा गुणाकारात नाही, हा पर्याय कॅन्सल झालाय तुमचा. पहिल्यांदा समजून घ्या, गुणाकारात दोन पर्याय दिलेत, भागाकाराचे दोन पर्याय आहेत. गुणाकारात एक पर्याय आपण ऑलरेडी कॅन्सल केला का, तर आपल्याला हे माहिती होतं, याच्यावरून आपल्याला चौथा पर्याय सापडला. आता आपल्याला भागाकाराच्या पर्यायाकडे जायचंय. मग काय करावं लागेल मला, मी इथंच भागाकाराच्या पर्यायाचं बघतो. काय करतो मी, यस तिकडे घेऊन जातो, म्हणजे पी इकडे, हा क्यू इकडे आणतो, आर एस. किंवा असं असू शकतंय, पी इथंच ठेवला, आर इथं आणतो, क्यू तिकडे ठेवला आणि यस. म्हणजे हे दोन्ही सिच्युएशन मला अशा पाहिजेत. कुठं मिळतात बघा, हे बघा इथं पी आहे पण इथं यश आहे, नाही, ही सिच्युएशन कॅन्सल आहे. राहिला आता फक्त कोणता, हाच. म्हणजे एक तर असं असलं पाहिजे किंवा असं असलं पाहिजे. ओके, समजलंय? चला आपण 70 नंबरच्या प्रश्नाकडे येऊया. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त तुम्हाला कन्सेप्ट लिहिता आली पाहिजे. काय सांगितले त्यांनी, एक्स वर्षानंतर मारियाचे वय वाय वर्ष होईल, तर तिचे 10 वर्षापूर्वीचे वय काय? असं गणित सोडवताना ना पहिल्यांदा काहीतरी वय मानायचं. एक्स वाय जे असं का आपण डायरेक्ट मानायचं 10 20 30 असं म्हणायचं. काय म्हणायचंय, एक्स वर्षानंतर, मी म्हणतो 5 वर्षानंतर असं लिहायचं डायरेक्ट. म्हणजे मग लक्षात येईल तुमच्या. 5 वर्षानंतर मारियाचे वय वाय वर्ष होईल ना, तर मी म्हणतो मारियाचे वय 50 होईल 5 वर्षानंतर. आज किती आहे मारियाचं वय, मग सांगा ना आता आज किती वय आहे? जर 5 वर्षानंतर 50 होणार असेल तर मग आज किती वय आहे? 45. बरोबर. कसं काढायचं तुम्ही 45? या 50 मधून 5 वजा करायचे. बरोबर. आज किती झालंय? 45. आता 10 वर्षापूर्वीचं वय किती? मग या 45 मधून मला 10 वजा करायचे, म्हणजे या याच्यातून परत मला 10 वजा करायचे. तेव्हा तर मला 10 वर्षापूर्वीचं वय भेटत. बस एवढी मांडणी केली का आता हे जशाला तसं मांडून घ्यायचं खाली. 50 म्हणजे काय, एक्स वर्षानंतर म्हणजे 5, जिथं एक्स होता तिथं एक्स मांडा. 50 म्हणजे काय, वाय, आणि हे 10 कुठे भेटतं असं पर्याय मी तुम्हाला 2. ज्यावेळेस असं काही गणित आलं तर सरळ सरळ पहिल्यांदा संख्या मांडायच्या, नंतर मग एक्स वाय मांडायची. मला वाटतंय सोप्यामधला होता, परंतु कधी कधी मला हे असं एक्स वाय मांडायचं ठरलं का मग थोडा गोंधळ करतात. चला आपण पुढच्या गणिताकडे जाऊ. आता सरळ हा कन्सेप्टचा प्रश्न होता. तुम्हाला टक्केवारी म्हणजे काय याचा अर्थ जरी माहिती असला तरी हे गणित सुटलं असतं. काय, 10% याचा अर्थ काय असतो, 10/100. सेम तसंच आहे. काय ते 31.25% बरोबर किती, असा प्रश्न आहे. 31. आता याच्या कॅल्क्युलेशन साठी हाच प्रश्न दिलाय तुम्हाला. 31.5% म्हणजे काय, खाली 100. आता थोडं समजून घ्या. जेव्हा मला हा दशांश चिन्ह
बाहेर काढायचा असतो, म्हणजे याला मला दोन्ही बाजूला दोन्ही अंश आणि छेदाला गुणावं लागेल. 2 पॉईंट जर केला असेल तर मग आपण काय करतो, 100 ने गुणावं लागेल आणि 100 ने जर गुणलं तर खाली 2 असं येईल. ओके, म्हणजे 3125 भागिले 10,000. सरळ यांचा भागाकार करा. छोटा मोठा भागाकार पहिल्यांदा नसेल कळत तर 5च्या कसोटीत दिसतंय, मग 5 ने भाग देऊन टाकू आपण. 6 पंचे 30, एक राहिला, 5 दोन्ही 10, 2 राहिले, 5 5 25, 5 दोन्ही 10, खाली 2000 राहिले. आता माझ्या परत लक्षात आलंय का हे 25 चा वर्ग आहे, मग मी डायरेक्ट 25 लिखित देतो. 25 8 200, म्हणजे आता काय आलंय, छोटं रूप करा, 25/80. आता परत 5 ने भाग बदल, 5 5 25, 5 1 5, खाली राहिले 3, 5 1 30, काय आला आता 5/16. कुठं आहे ते, येत आहे. आता बघा टक्केचा असं असू शकत नाही. बाकी सोडवायचं, हे फक्त प्रश्न सोडवायचा होता, असं काही वेगळं काही नव्हतं याच्यात, फक्त कॅल्क्युलेशन करायचं होतं. चला आता पहा, हा कसोट्यावरचा प्रश्न आहे, छान आहे. छोटा करतो याला थोडासा. काय प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत कोण टी पी क्यू हा एकरूप कोण आहे, पी पी आर सी. बर, बाजू या आणि या एकरूप आहेत, तर त्रिकोण क्यू पी टी हा त्रिकोण आणि त्रिकोण आर पी टी हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत, पहिल्यांदा समजून घ्या काय काय आहे. आता पहा, तुम्ही सर इथं बी कोण दिसतोय, इथं बी कोण दिसतोय, बाजू बी दिसते, मग बाकोबा दिसते का, तर नाही. पहिलं समजून घ्या, ही जी बाजू आहे का नाही, या त्रिकोणात दोन्ही मध्ये कॉमन, या बाजू एकरूप येतात आणि या दोन्हीच्या मध्ये एक कोण आहे, हा कोण याच्याशी एकरूप आहे, ही बाजू बी एकरूप आहे आणि ही बाजू एकरूप आहे. मग दोन बाजूंच्या अंतर्भूत असणारा एखादा जर कोण एकरूप असेल तर कोणती कसोटी असती, सांगा चला, कोणती कसोटी असते, बाजू कोण आणि बाजू, कोणती कसोटी झाली, बाजू कोण बाजू, बाकोबा कसोटी. ओके, चला आता हा प्रश्न आपण दोन पद्धतीने सोडूया. पहिल्यांदा प्रश्न काय ते बघा, एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/5 पट आहे, तर त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप काढा. आता पहिल्यांदा इथं 2-4 कन्सेप्टचं उदाहरण दे. पूरक कोण म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे तुम्हाला, कोटी कोण म्हणजे काय हे बी माहिती असलं पाहिजे. पूरक कोण म्हणजे काय, ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती असली पाहिजे, 180 असली पाहिजे. कोटी कोण म्हणजे काय, ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती असली पाहिजे, 90 असली पाहिजे. आता या दोन कन्सेप्टचा वापर करून तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे. प्रश्न काय बघा, एका कोणाचं माप त्याच्या, आता मी पहिल्यांदा आहे ना, जर काहीला एक्स मानून हे गणित सोडायचं असेल तर कसं सोडवलं, किंवा या शब्दावर आधारित कसं गणित सोडायचं, ते दोन्ही पद्धतीने आपण बघूया. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही बघा, जे सोपं वाटत आहे. मी काय म्हणतोय, एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/5 पट आहे. मी काय म्हणतोय, मला कोण माहिती नाही तो, तर मग मी कोण एक्स मानतो. कोणाचे माप काय करू आपण, एक्स मानू. आपण दोन्ही पद्धतीने सोडूया. कोणाचे माप एक्स अंश मान, एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या. आता याचा पूरक कोण किती असेल, जर समजा मला पूरक कोण काढायचा असेल, समजा 150 अंशाचा जर कोण असेल तर याचा पूरक कोण किती असतो, 30. कारण या दोघांची बेरीज किती भरली पाहिजे, 180 आली पाहिजे. कसा निघलाय 30, तर मग 180 मधून मला हा वजा करावा लागेल. मग याचा पूरक कोण कसा निघेल, 180 वजा एक्स, बरोबर. आता त्यांनी काय सांगितलं, या एक्सचं माप या पूरक कोणाच्या मापाच्या 1/5 पट आहे, म्हणजे या एक्सचं माप, आता ही ओळ तुम्हाला नीट माहिती लिहिता आली पाहिजे. या एक्सचं माप या पूरक कोणाच्या 1/5 पट आहे. एवढं लिहिता आलं तर गणित सुटलं. जर हे लिहिता आलं नाही तर गणित फसलं. आपण बघूया पुढे शब्दात बी कसं सोडायचं ते बघू, पण पहिल्यांदा हे लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. मग आता काय करावं लागेल, हे 5 इकडे भाग करायचं, इकडे म्हणजे 5 एक्स 180 वजा एक्स, हा एक्स वजा इकडे आला का 6x होईल, 180 आणि मग 6 भागिले गेलं तर 180 भागिले 6 बरोबर एक्स बरोबर किती आला, 30. भागाकार करून बघा, 6 18,
झाला का 31. आताची x ची किंमत आली म्हणजे आपण मानलेल्या कोणाची किंमत आली म्हणजे हा कोण किती आहे 30 आहे. यांनी काय सांगितलंय तर त्या कोणाच्या कोटी कोणाचं माप म्हणजे जर जो कोण सापडला तर डायरेक्ट लगेच गडबडीत लिहू नका फायदाच पर्याय दिलाय त्याने 30. आपण इतका उत्तर असतो आपल्याला काय आपल्याला वाटतं उत्तर सापड लगेच आपण लिहून टाकतो. थांबा अजून राहिलंय गणित बरोबर. त्याचा काय करायचं आहे तर त्याचा कोटी कोण करायचा आहे. नुसता कोण आलाय आपल्याला 30 याचा कोटी कोण किती आहे म्हणजे त्या दोघांची बेरीज किती आली पाहिजे 90. जर एक कोण 30चा असतो तर दुसरा त्याचा कोटी कोण कितीचा आहे 60चा बरोबर. म्हणजे उत्तर कोणतं आलं आपल्याला लक्षात आले तुमच्या. पण आता मला हे एवढं करायचंच नाही मला एकदम सोप्यात सोडायचे तर कसं सोडता येईल आपण ते बघूया. पहिल्यांदा ज्याला हे समजत असेल तर पहिल्यांदा हे लिहून घ्या. आता आपण शब्दावर तोडू. हे गणित आहे ना फक्त कशावर तोडायचं या एवढ्यावर तोडायचं म्हणजे 1/5 वर 4/5 जर असं आलं तर कसं सोडायचं त्याच्यावर बघू आपण. हे लिहून घ्या किंवा मग स्क्रीनशॉट मारा झालंय. चला आपण बघूया आता कसं करता येईल ती गणित. याची काही स्ट्रिक वगैरे नाही पण आपण शब्दात तोडता येत आहे का ते गणित आपण बघू कसं बघा. 1/5 पट म्हणजे काय उदाहरणार्थ सांगतो मी काय. समजा माझ्या तो दुप्पट वयाचा आहे याचा अर्थ काय त्याचं जर 2 वय असेल तर माझं किती असते 1 माझ्या दुप्पट वयाचा आहे तो. याचा अर्थ 1/5 पट म्हणजे काय जर तो कोण पूरक कोण जर 5 असेल का नाही तर त्याचा हा कोण कितीचा आहे 1चा आहे. लक्षात आलं 1/5 पट म्हणजे काय जर पूरक कोणाचं माप 5 असेल ना तर तो कोण किती असतो 1चा असा 1/5 म्हणजे ह्या दोघांचं माप किती झालं 6 आणि याचं खरं माप किती भरतं 180. हे बघा इथं आलो आपण दिसते तुम्हाला तेव्हा इथं या स्टेपवर आलो आपण डायरेक्ट. म्हणजे काय जर पूरक कोणाच्या 1/5 पट भरतय म्हणजे काय जर पूरक कोण 5 असेल तर तो कोण कितीचा असतो 1चा बरोबर. म्हणजे काय त्या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे 180 आणि त्या दोघांची बेरीज येते 6. जर मग 6 जर म्हणजे जर आपण 6 ठेवलं म्हणजे काय करायचं त्याचे जर 6 भाग करायचे ठरवले तर एक भाग कितीचा येतो 30चा बरोबर. म्हणजे याच्यात हा होईल 150चा आणि हा होईल 30चा. लक्षात आलं तुमच्या यात ह्या दोघांची बेरीज बघा 80 हा 5 भागाचे आणि हा 30. आता या 30चा जर छोटा कोण जर तुम्हाला सापडा तर त्याचा कोटी कोण किती आहे 60. चला आता पुढचं घ्या. आता हा प्रश्न खूप सोपा आहे फक्त तुम्हाला मध्यान्ह पूर्व मध्यान्होत्तरचा फरक माहिती असला पाहिजे किंवा कशाला म्हणायचं एवढं जरी माहिती असलं तर मला वाटतं हे गणित एकदम सोपं आहे. आता याच्यात एवढा वेळ आपण घालणार नाही पटकन सोडवणार आहोत. काय शनिवारी मध्यान्ह पूर्व म्हणजे काय शनिवारी सकाळी मध्यान्ह पूर्व म्हणजे काय मध्यान्ह म्हणजे दुपारी 12 मधली वेळ दुपारचे 12 दुपारच्या 12च्या आदल्या तिथे संध्याकाळच्या आदल्या दिवशीच्या पर्यंत काय म्हणतो आपण त्याला मध्यान्ह पूर्व आणि तिथून पुढच्याला काय म्हणतो 12 पासून थेट रात्रीच्या 12 पर्यंत मध्यान्ह. म्हणजे शनिवारी सकाळी 6:30 ला सहल तुमची निघाली डायरेक्ट रविवारी कधी रविवारी संध्याकाळी झाले 8:15 किती तास सहल गेली हे काढायचे. हे बघा शनिवारी सकाळी सहल निघली संध्याकाळचे 12:30 परत सकाळचे रविवारचे 6:30 12 आणि 12 इथं 24 झाले म्हणजे रविवारी सकाळी 6:30 पर्यंत 24 तास होतात बरोबर. रविवारच्या सकाळच्या 6:30 पासून संध्याकाळच्या 6:30 पर्यंत परत 12 किती झाले 36 तास झाले. 6:30 झाले पुढं किती 6:30 नंतर पुढे किती जायचंय 7:30 1 तास आणि हे बघा पुढे आता किती तास जायचं अजून 7:30 पर्यंत 1 तास म्हणजे किती झाले 34 तास झाले बरोबर. 7:30 वाजलेत आणि आता पुढे 45 मिनिटं जायचे आपल्याला म्हणजे अर्धा तास. आता हे 45 मिनिटाचं कन्व्हर्जन कसं करणार हा महत्वाचा मुद्दा आहे. याच्यासाठीच हा प्रश्न होता काय 45 मिनिटं याचा अर्थ असतो एका तासाचा पाऊण भाग. हे पाहिजे काहीच नव्हतं खूप सोपं गणित आहे जे आपण म्हणतो ना सोप्यात सोपं गणित हे होतं. घ्या पुढे चला. आता पहा ही फक्त कन्सेप्ट आहे तुम्हाला फक्त वेळ घालायचा आणि तुम्हाला आकृती काढता येते की नाही फक्त हे बघायचं यंदा. काय 8 सेमी लांबी असलेला एक चौरसाकार कागद घेऊन घेतला मी कागद असा पटपट करायचं ते पुढं 4ही कोपरी 1 सेंटीमीटरने कापू बघू आपण हे 8 आहे
चौरस म्हणल्यावर 8 8 बाजू. याची परिमिती किती झाली? 8 1 8 8 2 16 32 परिमिती झाली सेमी, बरोबर. त्यांनी काय सांगितलंय, हा जो चौरस आहे का नाही आजचा, त्यांनी सांगितलं 1 सेंटीमीटर इथून कट करा, 1 सेंटीमीटर इकडे कट करा, 1 सेंटीमीटर इथं कट करा, असं कट करा मग. आणि मग त्या आकृती आता ह्या बघा कशी होईल ती, अशी आकृती तयार होईल. बरोबर. आता त्यांनी सांगितलंय या आकृतीचा चारही कोपरे जर कापले तर मूळ आकृती आणि ही नवीन आकृती या दोन्हीची परिमिती काढायचं आणि यांचा फरक काढायचा. परिमिती म्हणजे काय? पहिले ती बी माहिती पाहिजे. परिमिती काय? सगळ्या बाजूंची बेरीज. आता पहिल्यांदा समजून घ्या काय काय झालंय. हे बघा, इथून 1 सेंटीमीटरचा तुकडा कट झाला इथून, आणि इथून 1 सेंटीमीटरचा तुकडा कट झाला, बरोबर. इकडे 1 सेंटीमीटरचा तुकडा, इकडे 1 सेंटीमीटरचा तुकडा, 8. इथं किती राहिले? 6. इथं बी तसंच झालंय, मग इथं 6 राहील, इथं 6 राहील आणि इथं 6 राहील. पण एक समजून घ्या, हा 1 सेंटीमीटर आणि हा 1 सेंटीमीटर, म्हणजे इथं परत किती झालं? 2. इथं परत किती झाले? 2. इथं परत किती झाले? 2. आणि इथं किती झाले? 2. 6 6 12 18 24. 24 आणि हे 8 किती झाले? 32. ही 32, ही 32. काही फरक आहे का त्यातला? काहीच फरक नाही. मग फरक किती आला? शून्याचा. फक्त हे कन्सेप्ट माहित असेल. बाजू म्हणजे काय? ही 6 आहे, हे 7 आणि हे 8. म्हणजे हे कट जरीच कोपरा झाला, पण आपल्याला आत परिमिती म्हणजे बाहेरच्या कडीची आपल्याला बेरीज करायची, ही अशी कड करायची. म्हणजे काहीही फरक झालेला नाही. हा, आता क्षेत्रफळात फरक झाला असता, पण परिमिती असल्यामुळे काही फरक झाला नाही. ओके, चला 63 नंबरचा प्रश्न एकदम सोपा आहे. थोडस ब्लर दिसत असेल पण दिसतंय. काय आहे? सोबतच्या आकृतीसाठी खालीलपैकी कोणती विधानं, आता इथं बघा, इथं अचूक आणि चूक असा प्रश्न येतो फसवा कधी कधी. चूक आहेत आणि अचूक आहेत. अचूक म्हणजे काय? बरोबर आहेत ते द्यायचे तुम्हाला. म्हणजे या आकृतीच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहेत ते द्यायचे. आता कधी कधी अ का अडकलं की सगळा प्रश्न चुकीचा होऊन जाईल, बरोबर. काय? रेषा ए बी आणि रेषा बी या भिन्न रेषा आहेत. हे बघा, ही रेषा ए बी आणि बी भिन्न आहेत. कसं काय असं असं? समजा एखादी रेषा आहे ही ए आणि बी, आपण ही एक रेषा, हिला दोन पद्धतीने नाव लिहू शकतो. रेषा ए बी लिहू शकतो आणि रेषा बी ए बी लिहू शकतो. म्हणजे ही एकच रेषा आहे. हे भिन्न कशा असतील? तिथं एकच रेषा आहे. म्हणजे हे काय झालंय? हे हे जे स्टेटमेंट दिले त्यांनी, हे जे वाक्य दिले, हे चूक आहे. आपल्याला शोधायचे बरोबर. बर, रेषा ए बी आणि रेषा डी परस्पर ओ बिंदू छेदतात. हा, ही एक रेषा दिसती आणि ही एक रेषा दिसते, ओ बिंदू मध्ये छेदतात. म्हणजे ही एक बरोबर दिसते मला. बिंदू सी ओ आणि बी न एक रेषे बिंदू आहेत. सी ओ बी एका रेषेत पुढे द्या. एका रेषेत सर्व तर पाहिजे की नाही? हे आपल्याला असं दिसतंय, म्हणजे न एक रेषेत आहे, ही एक बरोबर दिसते. म्हणजे काय? जिथं जिथं अ असन तिथं तिथं आपलं उत्तर नसल. ब आणि क जिथं असन तिथं आपलं उत्तर आहे. कुठं कुठे आहे? आता इथं बघा, अ आहे कॅन्सल, इथं हे कॅन्सल, इथं हे कॅन्सल. काय राहिला खाली? पर्याय 2. जिथं आता तुम्हाला तर कसं शोधायचं? अ नाही का नाही, मग जिथं जिथं आहे तिथं तो पर्यायच नाही. सगळ्यात सोपं. म्हणजे उत्तर कोणतं आलं आपल्याला? 2. चला घ्या पुढं. बघा, एकदम सोपा प्रश्न आहे. काय? 10 सेमी बाजू असलेल्या एका पोकळ घनाची धारकता किती? घनाचं घनफळ काढायचं नाही, बाकी काही करायचं नाही. धारकता म्हणजे काय? त्याच्यामध्ये किती घनफळ काढायचं. पण त्याच्यात पर्याय किती त्यांनी काढायचे? 2. उदाहरणार्थ ते समजा एक असा असा घन आहे, समजा अशा बघ, असा बघा किंवा असा बघा, किंवा मग तर आपलं असं करा, असा एक घन आहे, खोलीतला आहे, असा गृहीत धरा, चौबाजून येतो 10-10 सेंटीमीटरचा. त्याची जी धारकता, त्याचं जर पाणी ओतलं तर ते किती बसतं हे काढायचं तुम्हाला. म्हणजे काय? 10 गुणिले 10 गुणिले 10, लांबी 10, रुंदी 10 आणि उंची 10, किती येईल मग? 1000. आता जर घनफळ काढायचं असेल तर घ सेमी असं आपण म्हणतो. क्षेत्रफळ काढायचं असेल तर चौ म्हणतो आणि घ काढायचं असेल तर घन म्हणतो, बरोबर. एक आता म्हणजे एक पर्याय आपल्याला कळला. आता तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे तर 1 लिटर पाणी तयार होताना 10 बाय 10 काय असतो? घन असतो. म्हणजे 1 लिटर त्याच्यात पाणी बसतं. आता साधं उदाहरण हे इमेजिन बी तुम्ही करू शकता. पहिली गोष्ट,
ही हा पर्याय एखादा म्हणजे 1000 लिटर तुम्ही साधी 1000 लिटरची तुमच्या घरी टाकी असते का नाही, किती मोठी असते, 10 बाय 10 सेंटीमीटरचा एक, याच्यात 1000 बसन का ते, नाही ना बसणार. म्हणजे हा पर्याय तर चुकूनही लक्षात येत नाही, तो नकोच आहे. राहिला प्रश्न याचा 100 मिली, 100 मिलीचा अर्थ ना छोटा. तुम्ही जर तो बॉक्स जरी तुमच्या नजरेसमोर आला, पाणी जरी होतं तुमच्या लक्षात येईल काय 100 मिलीच्या पेक्षा तर काहीच नाही. म्हणजे एक तर तुम्हाला हे यायला पाहिजे, किंवा आपण मग कधी कधी कॉमन नाहीच आठवलं काही मला, ते कन्वर्जन लक्षात येणार पटकन, साधा कॉमन सेन्स जरी वापरला तरी आपल्याला दुसरा पर्याय म्हणजे हा पर्याय सापडतो. बरोबर, 1 आणि 2. आता पहा, आता हा प्रश्न थोडासा कन्सेप्ट कन्सेप्ट माहिती असली पाहिजे चलनातली. बरोबर, का कसं चलन कसं द्यायचंय, काय वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि त्रिज्या. आता पहिल्यांदाच हे तर समजायला पाहिजे की वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र माहिती असलं पाहिजे. काय वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र, आता तुम्हाला सर याचा काही संबंध आहे का, नाही याचा काही संबंध नाही वर्तुळाच्या क्षेत्रफळाची इथं. पण जर सूत्र माहिती असेल ना तर मग तुमच्या लक्षात येईल. काय सूत्र, पाय आर चा वर्ग. काय आहे? सूत्र काय, पाय आर चा वर्ग. आता थोडं साधून घ्या, पाय तर फिक्स आहे, पायची किंमत तर तुम्ही आर कसंही घ्या, पाय तर 22/7 घेतो किंवा आपण 3.14 घेतो. मग तुम्ही कसंही घ्या, म्हणजे 22 फिक्स झाला, काढूनच टाका. काय राहिलंय आता, वर्तुळाचं क्षेत्रफळ आर स्क्वेअर, म्हणजे काय इथं ये हे काय आर स्क्वेअर. जसं जसं तुमचं आर वाढेल का नाही, म्हणजे काय, जर तुम्ही त्रिज्या जेवढी वाढवली तेवढं क्षेत्रफळ वाढेल, त्रिज्या कमी केली तर क्षेत्रफळ कमी होईल. असं कोणत्या चलनात होतं, एक बाजू कमी झाली का दुसरी बी कमी होते, असं होतं समचलनात. आणि व्यस्त चलनात काय होतं, एक राशी वाढली का दुसरी राशी काय होते, वाढते. एक राशी कमी केली का दुसरी वाढते, दुसरी वाढवली का एक राशी कमी होते, याला आपण व्यस्त चलन म्हणतो. मग लिहितो कसं आपण, व्यस्त चलन नेहमी आपण असं लिहितो, एक अंश आणि खाली काहीतरी असते, म्हणजे हे व्यस्त चलन. हे तर सोडूनच घ्या, राहिले 2 पर्याय. आता हे पण मग कशाचं, आर वर्ग आहे म्हणून आपण कोणता पर्याय देतो, 4. ओके, चला अजून 10 प्रश्न आहेत आपल्याकडे. घ्या, आता एकदम सोपा प्रश्न आहे, प्रश्न माहिती असला पाहिजे आणि थोडीशी माहिती बघा. प्रश्न काय, पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्याच्या जोडीची बेरीज 1 ते 25 मधील मूळ संख्येच्या बेरजेपेक्षा 44 जास्त आहे. पहिल्यांदा तर आपल्याला हे जोडमूळ काय हे माहिती पाहिजे, आणि पहिल्यांदा हे मूळ संख्या काय हे माहिती असलं पाहिजे. मूळ संख्या सगळ्याला माहिती आहे, 1 ते 100 मध्ये 25 असतात, त्यांची बेरीज किती असते हे माहिती असलं पाहिजे. 1 ते 25 ची बेरीज किती येते, 25 ते 50 ची किती असते, 50 ते 100 ची किती असते हे माहिती असलं पाहिजे. किती किती बेरीज असते बघा. आता काय, पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्याच्या जोडीची बेरीज. जोडमूळ म्हणजे काय, आता इथे एक कन्सेप्ट असते सहमूळ आणि जोडमूळ. जोडमूळ म्हणजे अशा मूळ संख्या का ज्यांच्यात 2चा फरक असतो, याला आपण जोडमूळ म्हणतो. सहमूळ म्हणजे मूळ संख्या असल्याच पाहिजे असं काही नाही, त्याच्यात नाव मूळ आहे पण त्या मूळ असल्या पाहिजे असं काही नाही. ज्या 2 संख्यांचा विभाजक एकच असतो, एक ही संख्या, त्याला आपण काय म्हणतो, सहमूळ म्हणतो. इथं सहमूळची कन्सेप्ट नाही येते, पण तुमच्या पुढे येईल ती कधी ना कधी. जोडमूळ म्हणजे काय, अशा 2 संख्या का ज्याच्यात फरक कितीचा असला पाहिजे, 2चा. आता एक पर्याय आपोआपच बाद होतो, तुम्ही जर नीट पर्यायाकडे लक्ष दिलं का नाही, तेव्हा का ही मूळ संख्या, ह्या सगळ्या मूळ संख्या, पण इथं जर बघितलं का नाही यांच्यात फरक 2चा नाही, हा पर्याय तर आजोबा बादच करून टाका, ही जोडमूळची जोडीच नाही. राहिले आता हे 3, बघू आपण काय म्हणते ते. 1 ते 25 मधील मूळ संख्याच्या बेरजेपेक्षा. मग आपल्याला पहिल्यांदा 1 ते 25 मधल्या मूळ संख्या शोधायच्या, त्याची बेरीज शोधायची. 1 ते 25 मध्ये मूळ संख्या किती, एक तर जर पाठ असेल तर करा, नसेल तर मग लिहून काढायचं. 1 ते 25 मध्ये मूळ संख्या, 1 ते 10 मध्ये मूळ संख्या किती, 2, 3, 5, 7. त्यांची बेरीज किती आहे, 5 आणि 5 17 येते. बरोबर, पुढची मूळ संख्या किती येतात, 11, 13, 17, 19. यांची बेरीज करा आणि नंतरच्या 25 पर्यंत काढायचे ना, नंतरची किती बेरीज आहे, 23. या सगळ्यांची बेरीज आहे ना 100 येते. किती येते, 100. आता पाठच करून ठेवा, 1 ते 100, 1 ते 25. आता मी लिहितो इथं, तुम्ही लिहून घ्या वाटलं तर. 1 ते 25 मूळ संख्यांची बेरीज किती असते, 25 पर्यंतच्या बरं का, म्हणजे 1 ते 25 मध्ये जेवढ्या मूळ संख्या येतात त्याची बेरीज येते 100. 25 ते 50 याच्या मूळ संख्येचे 328. किती येते, 328. 50 ते 100 मधल्या मूळ संख्येची बेरीज 732. किती येते,
732 आणि डायरेक्ट हे एक ध्यानात ठेवा 1 ते 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत ना त्याची बेरीज असते 1060. आता हे तुम्हाला थोडंसं माहिती असलं पाहिजे म्हणून दिलंय मी. आता प्रश्न आपला फक्त एवढ्याच्या संदर्भात एवढंच कामाचं आहे आपलं. घ्या काय आहे काय प्रश्न ते विचारलाय त्यांनी अशी संख्या शोधायची जोड मूळ संख्येची जोडी शोधायची का त्यांची बेरीज केली का नाही ती 1 ते 25 मधल्या मूळ संख्येच्या बेरीजपेक्षा 44 जास्त असली पाहिजे. आपल्याला यांची बेरीज किती आहे 100. 1 ते 25 मूळ संख्येची बेरीज किती आहे 100. आता आपल्याला याच्यापेक्षा जास्त बेरीज म्हणजे 44 जास्त असली पाहिजे म्हणजे किती यायला पाहिजे 144 बेरीज आली पाहिजे. अशा कोणत्या दोन संख्या आहेत 44 बेरीज इथं जर तुम्ही पाहिलं 40 43 80 84 बेरीज येते. इथं जर पाहिलं तर 120 बेरीज येते. राहिलं कोणतं हे बघा यांची बेरीज करून बघा 4 आणि 144. हा त्यांनी फक्त 44 का दिलाय तुमच्या लक्षात आलं असेल तुम्ही अंदाजे नाही कारण त्यांची बेरीज 100 आहे म्हणून आपला पर्याय किती आला 1. चला आता हा सगळ्यात कन्सेप्टचा प्रश्न होता काय बघा एबीसीडीच्या क्रमागत कोणांच्या मापाचे गुणोत्तर म्हणजे काय असा एक चौरस म्हणजे चौकोन काढायचा आहे तुम्हाला का समजा मी असा चौकोन काढला ए बी सी आणि डी आणि काय सांगितले त्यांनी का यात गुणोत्तर कसं याचं जर 7 असतं तर याचं 8 इथं 4 आणि याचं 5 असंही पुढे काय सांगितलं आता मी असा अंदाजे एक चौरस काढून म्हणजे चौकोन काढून घेतलाय आणि मला प्रकार ओळखायचा आहे. आता यांनी सगळे हे चौकोनाचेच प्रकार आहेत. पतंग चौकोनाचा प्रकार आहे समभुज चौकोन आहे समलंब आहे समांतरभुज चौकोन. जर तुम्हाला या अगर कोणाचा प्रश्न आहे तर मग कोणाचा गुणधर्म माहिती असले पाहिजे या सगळ्यांचे. पतंगाचा कोणाचा गुणधर्म काय म्हणजे जर असा पतंग काढा ना आपण तर याची सम्मुख कोणाच्या एक जोडीचं गुणोत्तर आहे ना सारखा समोरच्या जोडीचं गुणोत्तर काय असतं सारखं असतं. इथं कुठं सारखं दिसतंय का तुम्हाला 7 आणि 4 नाही 5 आणि 4 नाही म्हणजे सम्मुख जोडी एकरूप असते म्हणजे त्याचं गुणोत्तर बी एकरूप असायला पाहिजे. इथं कुठंच दिसत नाही सारखं म्हणजे पतंतर नाही. समभुज उदाहरणार्थ असा समभुजात काय माहितीये का सम्मुख कोण एकरूप असतात सम्मुख कोण काय असतात एकरूप असतात सम्मुख दोन्ही मग हा आणि हा एकरूप असायला पाहिजे आणि हा एकरूप असायला पाहिजे होता म्हणजे याचं जर 8 असतं याचं गुणोत्तर 8 असायला पाहिजे होतं याचं 7 म्हणजे हा बी नाही. समलंब मध्ये थोडं मी समांतर भुजमध्ये सेम तसंच आहे जे समभुज मध्ये असते ते समांतर भुजामध्ये त्या गुणधर्मात असते म्हणजे इथं ते नाही म्हणजे ते हे बी नाही राहिला कोणता समलंब. आता समलंब मध्ये काय असते पहिले ते बघू उत्तर तुमचं सापडेल तुम्हाला समलंब पण तुम्हाला या कोणाचे गुणधर्म माहिती असली पाहिजे त्या आकृत्यात कोणाच्या संदर्भात काय बरोबर कर्णाच्या संदर्भात काय होते मला वाटतं आपण हा पाठ घेतला होता बरोबर. आता आपण समलंब याच्याकडे येऊया का समलंबची आकृती कशी असते त्याचा गुणधर्म काय नेमका पहिले ते बघू. हे बघा समलंबची अशी आकृती आता मी याचं गुणोत्तर देतो 7 8 4 आणि हे 5 काय यांची समलंब चौकोनामध्ये का नाही जे लगतचे कोण असतात ना हे पाया लगतचे बाजूची इकडे यांचं गुणोत्तर सेम असतं बघा यांचं गुणोत्तरची बेरीज करू किती आले 12 8 आणि 4 12 हे सारखा तुम्हाला हे गुणधर्म माहिती असते पाहिजे. चला पुढं हा ही खूप सोपा प्रश्न आहे म्हणजे मागच्या म्हणजे आपण काल जे घटक बघितला होता त्याच्यातही सेम असाच प्रश्न होता पण थोडा वेगळा होता. एका संख्येला सर्व एक अंकी मूळ संख्येने भागल्या प्रत्येक वेळी बाकी एक उरते अशी लहानात लहान मी तुम्हाला सांगितलं लहानात लहान शब्द आला का समजायचं लसावी आहे मोठ्यात मोठं काही काढायचं आलं का समजायचं वास्तवी म्हणजे आता आपल्याला इथं लसावीचं काहीतरी करायचं बघू काय करायचं पण सर्व एक अंकी मूळ संख्येने आता सगळं एक अंकी मूळ संख्या लिहा तर खरी अगोदर कोणत्या 2 पहिल्यांदा मूळ संख्या 3 5 7 ह्या मूळ संख्या एक अंकीवाल्या तिथून पुढच्या सगळ्या मग 2 अंकी भागल्यास प्रत्येक वेळी बाकी एक उरते म्हणजे काय आता या संख्येने एखाद्या संख्येला भागायचं म्हणजे काय लसावीच काढायचं याचा लसावी काढायचा तुम्हाला
2 3 5 आणि 7 सरळ गुणाकार करा. काय येईल 3 2 6 6 पंचे 30 आणि 30 7 210. आता तुम्ही बघा 210 ला आहे ना 3 ने बी भाग 2 ने बी भाग जातो पूर्ण, 3 ने बी भाग जातो पुरा, 5 ने बी जातो, 7 ने बी जातो. पण त्यांनी काय सांगितले प्रत्येक वेळेस बाकी काय उरते एक उरते. बाकी जरी एक उरायचे असेल तर याच्यात एक मिक्स करावं लागेल तरच बाकी उरेल ना. कारण आता सध्याला तर या 210 ला त्या सगळ्यांनी भाग जातोय, यानी जातो यानी जातो यानी जातो आणि यानी जातो पूर्ण जातो ना. बाकी जरी एक उरायचे असेल तर एक त्याच्यात मिक्स करावं लागेल तरच बाकी एक उरेल. म्हणजे किती उत्तर आलं आपलं 211. चला पुढचं घेऊया 69. आता हा कन्सेप्टचा खूप प्रश्न आहे. म्हणजे व्यवस्थित याच्यात तुम्हाला दोन्हीही व्याज काढायचे सांगितले, सरळ व्याज बी काढायचे आणि चक्रवाढ व्याज बी काढायचे. काय बघा सौरभने 5,000 रुपये 10% दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने गुंतवले. जयश्रीने तेवढीच रक्कम त्याच दराने तेवढ्याच मुदतीसाठी चक्रवाढ व्याज पद्धतीने गुंतवली. तर दोघाला काहीतरी व्याज. आता बघा चक्रवाढ व्याजाने नेहमी भेटणारं व्याज जास्तच असतं. म्हणजे नेहमी फायद्यात जयश्रीची तिसरीचाच फायदा आहे चक्रवाढ व्याजाचे. तुम्ही याच्यात अंदाजे सुद्धा म्हणजे थोडासा कन्सेप्ट लावू शकता. काय रे जयश्रीला सौरभपेक्षा 1605 व्याज कमी मिळाले. जयश्री फायद्यात आहे. मी काय म्हणतो पहिले समजूया. हे गणित आपण सोडू तर फायदा कोणाचा पाहिला तर तिथं बघा जर सौरभने 5,000 रुपये 10% 3 वर्षासाठी जर गुंतवले असेल, जयश्रीने सेम असंच केले पण चक्रवाढ व्याजाने केलंय, तर मग फायदा जास्त व्याज कोणाला भेटणार आहे जयश्रीला. इथं काय सांगितलंय पहिल्या जयश्रीला सौरभपेक्षा 1605 कमी भेटतात. कमी कसं मिळेल याचा फायदा व्हायला पाहिजे होता जयश्रीचा. म्हणजे ते पर्याय नाही. जयश्रीला सौरभपेक्षा 155 रुपये व्याज जास्त मिळाला. यदा कदाचित हा एक पर्याय असू शकतो. बघू आपण. सौरभला जयश्रीपेक्षा 155 व्याज जास्त मिळेल. सौरभचा फायदाच नाही. जयश्रीला जास्त पैसे मिळतील म्हणजे हा पर्याय नसत. पुढे येऊ. सौरभला जयश्रीपेक्षा 155 व्याज कमी मिळेल. हा याचा एक असू शकते कारण कमी मिळू शकतं. आता पर्याय अचूक 2 निवडायचे. मला वाटतंय गणित न सोडवता सुद्धा सुटलाय. लक्षात आले का. मी काही असं गणित सोडवलं नाहीये. म्हणजे सरळ वाचूनही पर्याय सुटत होता. पण जर गणित सोडायचंच असेल तर कसं सोडायचं ते बघू. म्हणजे तुमचं जर पुढे कधी जर तुम्हाला चक्रवाढ व्याजाच्या संदर्भात जर एखादं गणित आलं तर त्या गणिताचा फायदा होईल. आता बघा मी दोन्ही पहिल्यांदा अगोदर व्याज काढतो. खरंच 155 आहे का काही डिफरन्स बघू. 5,000 रुपये 10 दराने 3 वर्षासाठीचं व्याज किती होतं ते बघू आपण. 500 म्हणजे 1,500 रुपये सरळ व्याज झालं. हे तर सरळ व्याज झालं. आता चक्रवाढ व्याज काढताना काही मुलं आहे का नाही त्या सूत्रात काढतात. ए पी काय असेल ते त्या सूत्राने काढायचं नाही. तर चक्रवाढ व्याजाची कन्सेप्ट थोडी आता समजून घ्या. मी सांगतो कसं. हे बघा 5,000 रुपये किती वर्षासाठी गुंतवले त्यांनी 3 असे 3 भेटले. मग जर 10% जर पहिल्याला गेलं तर किती व्याज होतंय 500. आता सरळ व्याज 500 500 होणार आहे ना बरोबर. आता चक्रवाढ व्याजात काय असतं समजून घ्या. जसंच का तुम्ही दुसऱ्या वर्षी पुढे जाणार असता का नाही मागच्याला व्याज लागत असतं. व्याजाला व्याज लागतं. म्हणजे काय जर पहिल्या वर्षी व्याज 500 रुपये झाला तर पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज सारखंच असतं. दुसऱ्या वर्षी जसंच का तुम्ही जाता पहिल्या वर्षीच्या व्याजाला व्याज लागतं. म्हणजे या 500ला व्याज लागणार आहे किती 10% 50 रुपये. जसंच का तुम्ही दुसरं वर्ष ओलांडायला जाता मागच्या सगळ्या रकमेला व्याज लागतं. म्हणजे पहिल्या वर्षीच्या व्याजाला बी सगळ्याला म्हणजे काय लागणार या 500चे 50 याला बी 10% 50 आणि ह्या 50चे 10% 5 रुपये. हे सगळं व्याज झालं या चक्रवाढ व्याज. म्हणजे काय हे सरळ व्याज असतंय आणि हा त्याचा डिफरन्स असतो. हे सरळ व्याज हे टोटल मिळून चक्रवाढ व्याज झालं. चक्रवाढ किती झालं आता हे बघा हे हे 1500 1655 झालं. म्हणजे 1655 रुपये चक्रवाढ व्याज झालं टोटल आणि सरळ व्याज झालं 1500. फरक कितीचा आहे 155चा. हा मी म्हणतो तुम्हाला हा फरक असतो. हा 50 हा 50 हा 50 हा 50 कारण का त्या मागच्या व्याजाला व्याज लागल्यामुळे फरक आलाय. हे तर सरळ व्याजाने आलेलं आहे. म्हणजे कितीचा फरक पडा तुम्हाला 155चा. हे काय आपलं 155. म्हणजे तुम्हाला पर्याय कोणते होते 2 आणि 4. ओके चला पुढचं. हा प्रश्न एकदा लिहून घ्या. आपण नेहमी एक प्रश्न तुम्हाला सोडायला देतो तसा हा तुम्हाला सोडायला दिलाय है ना. याचा एक्सप्लेनेशन आपण पुढे कधीतरी बघूया जेव्हा कधी आता पुढच्या वेळेस. पण मात्र हा प्रश्न तुमच्या लक्षात असू द्या.
आता घ्या पुढे 71. आता हा खूप छान प्रश्न आहे. आपला टाइम म्हणजे आलाय, पण तरी बघू आपण काय झालंय. 4.9 चा घन आहे, 2.1 चा घन आहे, खाली परत वर्ग आहे. जे असं असेल का नाही तर घन करण्याच्या भानगडीत पडू नका. जसे का तुम्ही घन करायला जाता समजून जायचं आपलं उत्तर चुकण्याच्या पार आपण जवळ जातोय आणि वेळ जातो. तेच काय करायचंय, जर असं घन काही असेल आणि याला सिम्प्लिफाय करायला जर सांगितलं असेल तर सरळ सरळ काय करा, थांबा. याच्या काही सारखं तुम्हाला कुठं दिसतंय का काही बघा. उदाहरणार्थ इथं मी हे दिसतंय, इथं मी मला ते दिसतंय. 1.1 दिसतंय आणि जर याला 21 धरलं तर हा कसा वर्ग दिसतोय. असं जे ना 21 चा वर्ग 441, 2.1 चा वर्ग मला 4.41. मग आता थांबा, आपण काय करू, याला एबीच्या रूपात काही लिहिता येतं का बघू. हे तुम्हाला त्यासाठीच आहे का तुम्हाला इथं सूत्रात बसतंय का बघायचे. 4.9 ला मी काय करतो, ए मानतो आणि 2.1 ला मी बी मानतो. जिथं जिथं मला असं दिसेल तिथं तिथं मी डायरेक्ट मांडून घेतो. म्हणजे काय होईल, मला ए चा घन होईल. हा, इथं ए मानलाय म्हणजे ए चा घन अधिक इथं बी मानलाय म्हणजे मला बी चा घन होईल. ओके, बर. पुढे 4.1 म्हणजे इथं काय ए मानला होता म्हणजे ए चा वर्ग वजा. थोडं जर तुम्ही म्हणजे असं सूत्र वगैरे केलं तर तुमच्या लक्षात येईल तर हा कोणाचा तरी गुणाकार असू शकतो का, तर मी ह्या दोघांचा गुणाकार करून पाहतो. 4.9 आणि 2.1 चा. आता एक ने जर गुणलं तर हे जशाला तसं येईल, 2 ने जर गुणलं तर काय होईल, 8 1 9. करायची बेरीज 10.1 आला काय यांचा गुणाकार. म्हणजे काय, इथं गुणाकार या दोन संख्याचा गुणाकार आहे, या दोन संख्याचा म्हणजे ए आणि बी चा गुणाकार आहे, अधिक हा याचा वर्ग असतो, वर्ग आहे म्हणजे बी चा वर्ग. मला असं काहीतरी मिळतं. हे लक्षात येते का तुम्हाला. मी अशी मान्य केली, मी आज डायरेक्ट गेलो नाही. पण मग ए चा घन अधिक बी चा घन ए चा वर्ग हे असं काय कन्सेप्ट कसं आहे, बरोबर. तर आपण थोडस या सूत्राकडे येऊया. मी पुसतो आता, हे पुसतो इकडचं, कारण आता हे कॅल्क्युलेशन केलं आपण. आता हा एक आहे ना फक्त चकवायसाठी तुम्हाला दिलाय, बाकी काही नव्हतं. तर तुम्ही या एक मध्ये फसावं, कारण याला एक निघून आल्यानंतर 30 राहणार आहे. तुम्हाला फसवण्यासाठी दिले. एक मध्ये तुम्ही एक कसं काय आला, या विवंचनेत पडावं म्हणून तो दिलाय. बाकी आता काय बघा, आता जसं ए चा घन अधिक बी चा घन आला का तुम्हाला एक सूत्र आठवलं पाहिजे. ए अधिक बी होल कंसाचा काय घन, हे सूत्र आठवलं पाहिजे. हे सूत्र जर आठवलं नाही तर मग गणित इथंच फसतं. काय सूत्र याचा, ए चा घन अधिक 3 ए चा वर्ग बी अधिक 3 ए बी चा वर्ग अधिक बी चा घन. तुम्हाला सर असं कशाला दिले, कारण याच्यात ए घन आहे, याच्यात म्हणजे ए चा घन आहे बी घन आहे म्हणून दे. बरं, नुसतं एवढं सूत्र आठवून उपयोग नाही, अजून याचं एक दुसरं सूत्र आहे. काय आहे ते बी आठवलं पाहिजे तुम्हाला. सांगा कोणतं कोणतं हे. ए अधिक बी, ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग. हे एक सूत्र, हे एक आहे आणि हे एक सूत्र आहे. आता आपल्याला या सूत्राचा उपयोग इथं करायचा, लक्षात येते का. आणि बघा तुम्ही कसं काय करायचं, यालाच तुम्ही असं लिहू शकता, बरोबर. आणि हे बघा इथं दिसतंय का तुम्हाला, हे आणि हे कॉमन आले, बरोबर. मी काय करतो, आता मला जागा नाही, तिकडचं पुसू का, किंवा हे इथं पुसतो मी. नाही, हे ठेवावंच लागेल ना, कारण हे तुम्हाला कशाला मांडायची माहिती पाहिजे. काय करतो, इकडचं पुसतो. तुम्हाला सर हे एबीचं कसं केलं, हे असं कसं काय झालंय, तर हे त्या सूत्राचं कन्वर्जन करून झालेलं आहे. म्हणजे इकडे इकडे पद नेले आणि तसं झालेलं. आता काय झालं बघा, याला मी असं लिहू शकतो, कशाला, याला कसं, ए अधिक बी, हे अधिकचं चिन्ह आहे इथं कंसात, ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग. जर तुम्ही याला आतमध्ये गुणलं तर काटाकाटी होऊन हेच राहणार खाली. नंतर खाली काय, ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग. खाली काय राहिलं, ए बी. म्हणजे काय, मला हे सगळं करण्याच्या ऐवजी ह्या दोघांची बेरीज केली का याचं उत्तर मिळणार, बरोबर. आता जर तुम्ही विचार करा, 2.9 चा तुम्हाला घन करायचा, मग 2.1 चा घन करायचा, याचा वर्ग करायचा, त्याच्यातून हे वजा करायचं, परत अधिक करायचं, खूप मोठं ट्विस्ट झालं असतं. आपल्याला काय करायचंय फक्त आता,
त्या दोघांची बेरीज करायची. हे कुणाला मानलं होतं 4.9 ला, बरोबर. कसं का हे 4.9 ला आपण ए मानलं, 4.9 ला ए आणि बी कशाला मानलंय 2.1 ला. यांची फक्त बेरीज करायची, हे त्याचं उत्तर आहे. आता एक किती उत्तर आलं 7. कुठे आहे इथे. चला झालंय. आता पहा, या प्रश्नात एकदम सोपं आहे. वाचा. 14 सेमी बाजू असलेल्या नियमित षटकोनाची प्रत्येक बाजू व्यास मानून त्या बाजूवरून बाहेरून अर्धवर्तुळे काढली तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती. पहिल्यांदा षटकोन काढून घ्या. त्यांनी काय सांगितलंय 14 सेमी बाजू असलेल्या नियमित षटकोनाचं, याची समजायचं ही 14 सेमी बाजू आहे, याला व्यास मानून त्याच्या बाहेरून बाजून अर्धवर्तुळ काढायचं. म्हणजे कसं, इकडची बाजू मानायची आणि इथं अर्धवर्तुळ काढायचं, हे असं. आणि सांगितलंय या सगळ्या आकृतीची परिमिती किती काढायची. आता थोडं थोडं लक्ष द्या. इथून इथपर्यंत आलं म्हणजे अर्धवर्तुळ. आता तुम्ही जर साधं उदाहरण, मला याला वर्तुळ करायचं असेल तर मला पुढचं वर्तुळ मारावं लागेल. हे म्हणजे कसं, की किती वर्तुळ येतं सगळे अर्धवर्तुळ 6. जर मी पूर्ण करायचे जर ठरवले मला तर किती होतील 3. अर्धा अर्धे जोडून 3च तर होतील, बरोबर. म्हणजे काय, मला 3 वर्तुळाचा परिघ काढायचा. सगळ्यात सोपं परिमिती काढायची म्हणजे काय, वर्तुळाचा मला परिघ काढायचा. अर्ध वर्तुळाचा याचा परिघ काढायचा अर्धा आणि याचा परिघ काढायचा. मी काय करतो, ह्या दोघांचा वर्तुळ करतो, ह्या दोघांची वर्तुळ. म्हणजे मला 3 वर्तुळाची परिमिती परिघ काढायचा आहे, बस तो सांगायचा आहे. याची समजा 14 आहे, बरोबर. मी एकाची काढलं का त्याला आपण तिप्पट करू. हे बघा, मी काय केलं, असे 3 वर्तुळ, हा अर्धा उच्चाला इथं ठेवला, हा अर्धा उच्चाला उलटा ठेवला, आणि मग असे किती तयार होतील मला 3. मी पहिल्यांदा एकाची काढून घेतो परिमिती, परिघ काढतो. आता इथं तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे. वर्तुळाचा परिघ कसा असतो, काय सूत्र वर्तुळाच्या परिघात, वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. आर म्हणजे काय 22/7 घ्या, किंवा मग डायरेक्ट 14 घेतलं तरी चालेल, बरोबर. 7 7 व 7 कॅन्सल, 44. म्हणजे एका वर्तुळाची परिघ मला किती भेटला 44 भेटला. जर एकाचा 44 भेटला, अर्ध्याचा 22, मला याचा 22 भेटला, हे 22 हे 22 हे 22 असं आहे. एकाचा आपण दोघे 3 करायचे मला, म्हणजे 44 गुणिले 3. किंवा पूर्ण वर्तुळ जर मला 44 परिमिती असेल तर हे अर्ध्या वर्तुळाची किती आहे 22. लक्षात आहे तुमच्या किती 22. मग अशा किती याची करायची मला 6 याची करायची. म्हणजे 22 गुणिले 6, 6 2 12, 7 1 6 2 12 आणि 13. किंवा 44 3 ने गुणलं तर 132च येणार. 132 काय येते सेम. समजले. सोपं गणित होतं, फक्त थोडस आकृती व्यवस्थित काढून समजून घ्यायचं होतं. चला, गणित आहे. सोबतची आकृती समद्विभुज, सम म्हणजे समलंब चौकोनाचे आहे. त्याच्या बाजूचं माप त्यांनी दिलेत. लांबी पी क्यू आर समान आहे, लांबी पी एस, आणि ही किती दिली 5. इकडची मी 5च आहे. बर, पी क्यू 5 आहे, 4 आहे. बर झाले. आता हा जर काटकोन त्रिकोण असेल तर मला याचं क्षेत्रफळ काढायचं ना सगळ्यांचं, या टोटल आकृतीचं मला क्षेत्रफळ काढायचं. मी काय करतो, याचं क्षेत्रफळ काढतो अगोदर. याचं जे क्षेत्रफळ आहे ना सेम याचं तसंच, बरोबर. याची 4 आहे. मी काय करतो, एकाचं केलं की मी डबल करतो, बस काही करीत नाही. याचं क्षेत्रफळ, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय आहे ती एक सूत्र माहिती असलं पाहिजे. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असतंय 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूचा गुणाकार. काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार, बरोबर. चला, काय 1/2 काटकोन करणाऱ्या बाजू आहेत 3 आणि 5, हे सॉरी 4 आणि 5 आहे, बरोबर. 4 आणि 5 बरोबर आहे. म्हणजे इथं किती आलं, याचं 2 झालं, 4 5 दोन्ही 10, म्हणजे याचं 10 आलं, याचंही 10 आलं. बरं, हा काय आहे आयत आहे. तुम्ही म्हणता दिसतोय चौरस, नाही, इथं 5 आहे इथं 4 आहे, म्हणजे आयतच आहे. आयताचे क्षेत्रफळ काय असतंय लांबी गुणिले
काही चुकते का आपलं? हा सॉरी सॉरी, आपलं हे घेण्यात चुकलं. काय झालंय, आपण 5 चुकीचे घेतलंय. 5 तर कर्ण होता, बरोबर. 5 काय आहे, कर्ण आहे. आपण 5 याच्यात घेतलाय. 5 नी काटकोन होत नाही. आता पहिलं बघा, पहिल्यांदा तुम्हाला पायथागोरसचा थेरम वापरायचा याच्यात. आपण डायरेक्ट हे घेतलंय. पायथागोरसचा काय करायचं आहे, थेरम वापरायचा. थेरम म्हणजे काय, पायथागोरसचा सिद्धांत वापरायचा. तुम्हाला पाया माहिती नाही, उंची माहिती आहे आणि या दोन बाजूने तर काटकोन झालाय. त्याच्यामुळे आपल्याला हे माहिती नसते, मग पायथागोरसच्या थेरम वापर करू. पायथागोरसचा थेरम सगळ्यात पहिलं त्रिकूट काय असतंय, 3, 4 आणि 5. 3, 4 म्हणजे पाया किती झाला, 3. तसं जर नसेल करत तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग यांनी जर केलं तर 25चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 आणि 4चा वर्ग 16. जर हे याच्यातून वजा केलं तर खाली किती राहील, 9 आणि 9चा वर्ग मग किती, 3. म्हणजे इथं 3 आहे, इथं 3. आता झालं आपल्याला बाजू कळली, ही 3 आहे, ही 4 आहे. मग आता बाजूचं करणार म्हणजे काय, इथं किती पाहिजे होतं, 3 पाहिजे होतं, बरोबर आहे ना. इथं 3 पाहिजे. 3 दोन्ही 6 म्हणजे किती आलं, हे 6 होतं, बरोबर. म्हणजे याचं क्षेत्रफळ हे 6, याचं क्षेत्रफळ हे 6. 6 आणि 6 12 झालं हे दोघांचं. आता याचं म्हणजे राहिलं 4, या दोघ सरळ लांबी गुणिले रुंदी, 4 पंची 20. किती झालं हे 32. आता इथं पहा, इथं त्यांनी एकक 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 असं दिलं, म्हणजे मी काय मीटर नाही, सेंटीमीटर नाही, काहीच नाही, एकच एकक. आपण एकच. पण क्षेत्रफळ देताना आपण काय देत असतो, 32. क्षेत्रफळ जसं द्यायचं असतं चौ करायचं. सेमी असतं तर सेमी देतो, मीटर असतं तर मीटर. आता इथे एकक दिलं म्हणजे आपण चौ एकक करावं लागेल. कुठे दिले असं, हे बघा इथं नुसतं 32 एकक. आपण जसं का उत्तर 32 आलं का आपण घाई घाईत लगेच लिहितो आणि मग आपल्याला लगेच उत्तर आलं. पर्याय तसा मुद्दामच त्यांनी पहिला सेट केला. जर तुम्हाला कधी बी पहिल्याच पर्यायात उत्तर सापडे का नाही, तर त्या उत्तराला फिक्स करण्याच्या अगोदर थोडं परत लक्ष द्या. का तर बऱ्याच वेळेस पहिला पर्याय फसवा असतो. मग काय 32 चौ एकक, बरोबर. इथं खाली म्हणजे हे उत्तर चुके. चला पुढे घ्या. आता पहा, एक 2 राहिले प्रश्न, हा एक आणि शेवटचा तेवढा आपण करू. सरळ व्याज पद्धतीने 3,000 रुपये 2.5 वर्ष गुंतवण्याऐवजी 4,000 रुपये 2 वर्षासाठी गुंतवले. आता पहिल्यांदा समजून घ्या, हे सरळ व्याजाचंच गणित आहे. म्हणजे काय केले, 2 व्यक्ती समजा, एक जणांनी काय केले, 3,000 रुपये गुंतवलेत 2.5 वर्षासाठी. किती व्याजाने काहीच म्हणजे कशा दराने काहीच माहित नाही, पण त्याला काहीतरी व्याज भेटलं. दुसऱ्या व्यक्तीनं 4,000 रुपये गुंतवलेत किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी गुंतवलेत. पण याचा जो दर होता ना त्याच दराने यालाही काहीतरी व्याज भेटले, बरोबर आहे. पण त्यांचं काय म्हणणं आहे, यांनी जे व्याज गुंतवलं का नाही याला 25 रुपये जास्त व्याज भेटले. म्हणजे काय, याला जे सरळ व्याज भेटतंय ते 25 रुपयाच्या पेक्षा जास्त आहे. लक्षात मी काय सांगतोय, समजा याला जर 200 रुपये व्याज भेटत असेल तर याला 225 भेटतंय, असंच आहे. म्हणजे काय, या दोन्हीच्या व्याजामधला फरक कितीचा आहे, 25चा आहे, बरोबर. या दोन्हीच्या व्याजातला फरक कितीचा आहे, 25चा आहे. म्हणजे काय, कुणाला व्याज जास्त भेटतंय, इकडच्याला व्याज जास्त भेटतं. मग आपण काय करू, या व्याजातून हे व्याज मायनस करू. म्हणजे काय, पहिल्यांदा इथं कट करून घेऊ आपण. हे किती झालं, 80, 40 दोन्ही 80 आणि 80 एक्स, हे याचं काय असेल ते व्याज, बरोबर. याचं काय आहे, 30 दोन्ही 2.5 म्हणजे 75 एक्स. म्हणजे काय, हे ज्या व्याजातून हे जर व्याज केलं वजा केलं तर आपल्याला 25 रुपये एक्स्ट्रा भेटतात, म्हणजे फरक भेटतो. एक्स बरोबर 25. तुमच्या लक्षात आलं, 80 एक्स मधून 75 एक्स गेले, खाली राहिले 5 एक्स. मी इकडे देतो 5 एक्स बरोबर 25. एक्स बरोबर किती आलं, 5. दर किती असणार आहे, 5%. ओके, दर एक्स म्हणजेच दर आहे ना. हा, तर आता शेवटचं गणित एकदम सोपं आहे. फरक फक्त माहिती असलं पाहिजे. काय, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 29, 31 या जोडमूळ संख्या आहेत. जोडमूळ मध्ये मी आता सांगितलं तुम्हाला, ज्या दोन मूळ संख्याचा फरक किती असला पाहिजे, 2. बरं, ह्या अगोदर पहिल्यांदा बघा, या मूळ संख्या आहेत का, आहेत, मूळ संख्या आहेत. आता जोडमूळ आहेत का, त्या दोघींचा फरक 2चा आहे, बरोबर आहे.
आता योग्य पर्याय निवडायचा, इथं परत लक्ष द्यायचं, योग्य पर्याय निवडायचा म्हणजे हा योग्य आहे. बरं 29, 31 या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्यांचा त्याच्यात मूळ संख्या असं काही नाही, पण त्या दोन्ही मधला विभाजक, सामायिक विभाजक किती असला पाहिजे, एक असला पाहिजे. सामाजिक विभाजक किती असला पाहिजे, एक. बघा, आणि तुमच्या एक लक्षात आलं असेल, जर दोन्ही मूळ असेल तर सामायिक विभाजक किती असतो, नेहमी एकच असतो. कारण त्याचा मतावीज किती असतो, एक असतो. पुढे या, 29 आणि 31 या मूळ संख्या, हे तर हायचे मूळ संख्याचे. कुठं आता त्याची पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं बरोबर आहे, असं कुठं आलंय, अ ब क अचूक म्हणजे काय, पहिलं. मला वाटतंय आपला तास संपलाय. बरोबर, 75 प्रश्न आपण कंप्लीट केलेत. तेवढा एक प्रश्न मात्र तुम्ही सोडवायचा आहे. तो प्रश्न सोडून उरलेल्या प्रश्नात काही शंका जर असतील तर मला त्या विचारायच्यात. तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत. तो प्रश्न आपण पुढच्या सेशनला घेऊ. सांगा, काही आहेत का शंका? विचारा, आता विचारा. सर शंका? हा, समजलं सगळं समजलंय. बर, सर. हा, एक 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 बोललं तर चालेल ना, बोला बोला. खूप छान शिकवलं सर. सर उद्या ओके ओके. हा, उद्या लेक्चर आहे ना तुमचं? उद्या आहे